पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. यस, पंचांचा इशारा आउट होतोय. मॅचला सुरुवात होते आणि मी सन्माननीय आदरणीय श्री बाळूदादा पवार साहेब यांना विनंती करतोय की आपलं शुभ असते आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार गणेशला देत आहोत. चांगली बॅटिंग केली, त्यानंतर सुनीलला आपण देत आहोत. चांगली गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने केली आणि आपण सुनील यांना आम्ही हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. मॅचकडे आपण बघतोय जिथे दोन संघ आमने सामने असणार आहेत. जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली या बॉलवरती. काय म्हणतो सिंगल आली या बॉलवरती आणि टोटल झाल्या त्या धावा 1-2. राहुलच्या आपण सध्या बॉलिंग पाहताय. 2 धावा इथे काढल्या गेलेत. पहिला बॉल वाहिट, त्याच्यानंतर 2 धावा आणि अशा प्रकारे 2 धावा झाल्यात. राहुल सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर एक हार्ड हिटर फलंदाज. आणखी एक मोठा धमाका, बॉक्सचा बॉल होता परंतु कॅचची संधी उपलब्ध देखील झाली होती आणि ते कॅच ड्रॉप झाला. विकास जाधवचा इथे कॅच ड्रॉप झाला. हे महागात पडू शकतं येणाऱ्या खर तर कालावधीमध्ये. या मॅचच्या दरम्यान कॅच ड्रॉप झाला विकासचा. विकास जाधव एक असा खेळाडू आहे ज्याने कित्येक मैदानं गाजवलेत आणि नेहमीच तो लीड करत असतो आपल्या वलवण टीम करिता आणि या बॅटरचा कॅच सोडलाय. चर्चा या मॅचची रंगली जाईल. राहुल तयार होतोय. मोठा धमाका, बॉल निघून जातोय अवलंबून टोक्याच्या वरनं, सीमारेषा पार, कॅच ड्रॉप, त्याच्यानंतर मोठा धमाका, दमदार 6 षटकार. स्पेशल खेळाडू आहे, खास खेळाडू आहे, क्लास खेळाडू आहे विकास जाधवची बॅट. बोलली मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाला. आता तो होत्याचं नव्हतं करेल, तो सवकी पळू करेल. हा महत्वपूर्ण कॅच होता. कॅच ड्रॉप, 10 रन, लॉस ऑफ 0. पिक चांगला करतो हा बॅटर, लवकर पिक केला. आणखीन किती वेगवान बॉल आणि बॅटर इथे गॉन. विकास जाधव पाचची आतली गडा. मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न विकास जाधवने केला होते. ही 2 लेकर त्यांचे नाराज झालेत. राकेश बॅटिंग साठी आलेत, विकास बाद झालेत. लाजवाब बॉलरचं देखील मी कौतुक करेन यार. वेग टाकला रोशनने. राकेश बॅटिंग साठी पहिलाच बॉल अंदाज फायरिंग, पायांचा भेद घेतलाय. एक याही देखील बॉलवरती एक सिंगल येते आणि बघता बघता टोटल झाले ते आतापर्यंत 11 धावा. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा पाहत आहे श्री जननी मानाई देवी क्रिकेट क्लब सेवडी जी श्रेया स्पोर्ट चषक 2025 पर्व क्रमांक 4. पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा कॉल, एक अतिरिक्त रन्स येते आणि टोटल झाले ते आतापर्यंत बोर्डवरती सजल्या गेल्यात 13 रन्स. धाव संख्या खूप चांगली आहे, धाव संख्या खूप चांगली आहे. सुस्थितीमध्ये आहेत आणि सध्या स्तब्ध स्थितीमध्ये देखील आहेत. राकेश दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल आलाय टॉट. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 69 टीमच्या 13. तेरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात आणि आता दुसऱ्या स्पेलला देखील सुरुवात होते. प्रत्येक जण आनंद घेतोय आणि खर तर ज्या स्पर्धेची सगळ्यांना उत्कंठा लागली होती आणि ती खर तर उत्कंठा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पलर मोठा फटका, बिगेट तर केलाय. बॉल हवेमध्ये आहे, लँड करत असताना क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्या त्या बॉलवरती. बॉलर नेम्स हर्ष आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षला पाहत आहे. पहिल्या बॉल वरती चांगल्या 2 धावा आलेल्या आहेत. टोटल झाले आतापर्यंत 15 धावा. राकेश बॅटिंग साठी हा फुल टॉस बॉल होता. देशाचं काम करत होते. एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आला आणि हा कॅच पकडला गेलाय. आणखीन एक धक्का टीम वोलबन संघाला. बॅटर कॉल. दुसरा धक्का लागलाय टीम वोलबन संघाला. सुधीर जाधव बॅटिंग साठी पहिलाच बॉल आपण पाहिला. खेळत असताना वेगावरती स्वार झाला. गोलंदाज हर्ष बादापुरेला पाहताय. चांगला बॉल रिलीज केलाय. ज्या पद्धतीने आपण टप्पा पाहताय, ज्या पद्धतीने वेग पाहताय, सुटप्प्याचा बेधक मारा ते टाकतात आणि चर्चा राहील याही देखील बॉलरची. या बॉलला गिरकी देण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु हाही देखील बॉल स्टॉप झालाय. तापलाय बॉल. आणखीन एक बॉल टाट येतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि एक सिंगल या बॉल वरतीच असताना टोटल आतापर्यंत 16 या अंकावरती टीम. या बॉल वरती विकेट केलाय, परंतु या बॉलने बरचस वळण घेतलंय आणि तिथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये सुधीर बॅटिंग साठी आलेले आहेत. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चाललाय. 17 धावा सध्या बोर्ड वरती सजवल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा सध्या आपण स्पेल पाहतोय आणि काही बॉलचा केस शिल्लक बाकी आणि 17 धावा सध्या बोर्ड वरती आल्यात. सिंगल आले या बॉल वरती. सिंगल आहे दादा. सिंगल आहे. सिंगल आले आहे. काय आलंय, काय दिलंय सर? अरे बाबा माहिती नियम देऊ नका कुठली. अरे संध्या कुठे पडला, वाईट पट्ट्याच्या इकडे पडला ना. चला षटकार दिला अंपायर्सनी आणि षटकाराच्या सहाय्यानं टोटल झाल्यात त्या 22 धावा झाल्यात. 22 धावा सध्या बोर्डवरती सजला. चांगली बॅटिंग होती. ओहो, हा वेगवान गोलंदाज वेग टाकलाय आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. त्या बॅटिंग करते सध्या टीम वोलबन 22 या कडवरती. बावीस धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता एका षटकाचा खेळ बॅलन्स असणार आहे. स्लॉगवरचा खेळ, हंडामारचं षटक या षटकामध्ये धावा येणं तितकंच महत्वपूर्ण असणार आहे आणि या षटकामध्ये किती धावा येणार आहेत ते देखील पाहिलं जाईल. समोर बॅटर आपण पाहिलं तर
रोशन आणि त्याच्या साथीने ऋतिक आणि नेक्स्ट बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज वा जबरदस्त फटका ऑन साइडला टर्न केलाय बॉल मध्ये आणि कॅच देखील पकडलाय अडचणी किती 1-1 टीमला धक्का लागत असताना धक्का क्रमांक इथे होईल 3 बॅटर इथे होईल गॉन रोशन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनेश दाखल झालेले आहेत 22 धाबा सध्या बोर्ड वरती सजला गेल्यात सिंगल डबल वरती रोटेट करावं लागेल 30-35 धावा झाल्या ही मॅच बनू शकते परंतु सध्या मोठ्या स्ट्रोक साठी गेले आणि त्याच्यानंतर इथे विकेट मिळाली जातीय टीम कासानी संघाला बॉलर विकास हा देखील बॉलला चांगला पंच केलाय बॉल निघून जातोय डीपेस्टच्या कव्हर मध्ये सीमारेषा पार बंडलांच्या बाहेर 4 चौकार बॅट्समनचं नाव काय विनेशच्या पॅट मधनं एक मोठा धमाका झालाय आल्या पावली विनेशने देखील खातं खोललं 4 धाबा आल्यात आणि 26 धाबा सध्या लागल्या चांगली बॅटिंग होते चांगला धाबा देखील शोधला गेला 4 आल्यात टोटल झाले ते 26 धाबा काही मॅचेस सध्या खरं तर बॅलन्स आहेत अगदी 4:15 वाजलेत थोडस झटपट करा थोडी घाई करायची का जास्त वेळ नाही आपल्याकडे तेवढा 26 धाबा स्कोर गवती सजल्यात सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतो आल्या बॉलिंग चौकार आलाय याही देखील बॉलला उडवलाय एकतर सिंगल मिळते लॉंग ऑफ मध्ये बॉल तर व्ही सेप मध्ये आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात 2 धावेचं योगदान 2 धावेचं खरं तर महत्वपूर्ण राहील 28 धावा सध्या होतात 28 धावा चांगली बॅटिंग होतीये ज्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहिलं ओहो चेंज ऑफ द पेस पद्धतीने त्याचा वापर केलाय बदल केलाय टप्पा थोडासा बाहेर टाकलाय व्हाईट वॉकरचा प्रयत्न तो सक्षम राहिलाय गोलंदाज विकास पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती 4 त्याच्यानंतर 2 आणि आताचा हा डॉट बॉल आलाय टोटल 28 धावा कधी पास झाले 3 काही बॉल शिल्लक आहेत 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे विकास तयार होतोय याही देखील बॉल जबरदस्त फटका ट्राय केलाय बॉल निघून जातोय सीमारेषा पार अंकने घेते कडक चौकार चौकार आलाय चांगली यार बॅटिंग संशोधक पॉवरफुल बॅटिंग आणि या छोटे जे बालक सांगतात की विराट कोहली आहे कॅप मध्ये बॉल ढकललाय आणि सक्षम देखील राहिलाय 4 आल्या टोटल झाल्या त्या 32 धावा पोटवरती सजल्यात एक बाचा खेळ शिल्लक आहे आणि हा बॉल टार्गेट सेट करणारा असणार आहे ओहो याही देखील बॉलवरती आक्रमण केलंय 17 आहेत तिथे परंतु बॉल चाललाय 2 धावा तर सहज आलाय तिसरीचा प्रयत्न होतोय नाहीये 2 धावा इथे येतील या बॉल वरती आणि बघता बघता टोटल झाल्या त्या एकूण टीमच्या 34 धावा 35 धाव्यांचं लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये दीपक 34 धावा झाल्यात 35 धाव्यांचं लक्ष असणार आहे कासानी टीम समोर 35 धावा कासानी टीमला जमवायच्या आहेत चला 1-1 टीम लगेच आपण फिल्डिंग लावायची आणि नेक्स्ट टॉस आपण करतोय बॉल पाहिजे का त्याला नेक्स्ट टॉस कोणाचा आहे सावरे आणि बामनोली चला सावरे टीमचा आणि बामनोली टीमचा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करत यावं चला बामनोली आणि सावरी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करत यावं चला बॉल द्या पंचांना बॉल द्या मागणी येते की बॉल पाठवायचा आहे लगेच
चला आम्ही काही सन्मान घेत आहोत. खर तर ज्यांना क्रिकेटची खूप आवड आहे असे जाधव उमरेगावचे सुपुत्र आनंद जाधव टकाटक यांचा देखील आम्ही ते सन्मान करत आहोत. आनंद जाधव साहेब या आणि या स्पर्धेला खर तर त्यांचं बहुमूल्य योगदान राहिलंय असे आमचे क्रिकेट प्रेमी. मग आमच्या 22 गावच्या कुठेही स्पर्धा असू द्या आणि मग खर तर जाधव टेंबरी असो किंवा नसो काही फरक पडत नाहीये, परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे, हा असा एक प्रेक्षक वेडा आहे की तो नेहमीच खर तर क्रिकेटसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान कुठेही स्पर्धा असू द्या कुठेही स्पर्धा असू द्या आनंदाचं योगदान त्याचं नेहमीच राहिलं असतं. खरं तर आज जाधव उमरे टीम पराभूत झाली काही हरकत नाहीये, परंतु आनंद जाधव यांचं प्रेम क्रिकेटवरती नेहमीच राहील. थँक्यू सो मच. मॅच कडे आपण बोलतोय. चला बॉल द्या ना प्लीज. बॉल द्या बॉल द्या. करणार 2 मिनिटं कर ना, काम आहे जरा. चला मी टॉस करतोय. मी आदरणीय सन्माननीय बाळूदादा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम विनंती करतोय की आपण टॉस करणार आहोत. मी सुभाषदादा जाधव यांनाही विनंती करतोय, नितीन दादा सुर्वे यांना देखील विनंती करतोय. पण टॉस करणार आहोत. सावरी टीम आणि टीम बामनेर टीम असणार आहे. पॉइंट कुठे गेला इथून रे? चला मॅचला सुरुवात करायची आहे. नाही तो कुठे गेला पॉइंट? माझ्याकडे पण नाही. चला मॅचला सुरुवात करतोय आपण. लक्ष असणार आहे 35 धाब्यांचं आणि 35 धाबा जमवण्यासाठी कासाने टीम कडनं खरं तर आघाडीची जोडी लीड करण्यासाठी गेली आहे. लक्ष खरं तर मोठं आहे आणि लक्ष छोटे देखील म्हणता येईल, कारण का तितकंसं पावसाने बरोबर क्रिकेट आहे. बॉल लगेच टाऊल होतो. आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकला गेलाय टीम. चला बामनेर टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे. मॅच कडे आपण बोलतोय पुन्हा एकदा. जिथे धावा जमवायची ते 35. पहिलाच बॉल इथे टाकण्यासाठी विकास जाधव आणि समोर असणार आहे पॅटर हर्ष आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल असणार आहे. पहिला बॉल विकास जाधवचा. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, परंतु बॉल बराचसा टर्न झालाय आणि त्या कारणानं एक सिंगल या बॉल वरती येते. सुरुवात चांगली होणं धावेनं ही खूप प्रत्येक टीमला माहिती असतं, म्हणजे सुरुवात चांगली व्हायला हवी आणि मी म्हणेन एका धावेनं सुरुवात चांगली झाली. जास्त रस नाहीयेत आणि कमी देखील नाहीयेत. एक स्थितीमध्ये धावसंख्या जमवली आहे, परंतु बॅटिंग करायची चांगली करावी लागेल कासाठी टीमला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ज्याही देखील ब्लॉकरचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि बघता बघता परत करताना 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्यात. 2 धाबेचं योगदान 35 धाबा. प्रत्येक ओव्हर मध्ये 11 ते 12 धाबा या जमाव्या लागतील आणि या 11.75चा रन रेट 12-13 या ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये आल्या रन होऊ शकतात. विकास जाधव या बॉलला भिरकून देण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोडा वेळामध्ये राहिलाय, अधिक उंच गेलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बघता बघता 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्यात. 2 धाब्याचं योगदान. मागच्याही देखील बॉल वरती 2 आल्यात, याही देखील बॉल वरती 2 आल्यात. बॅटर हर्ष बादापुरे आणि त्याच्या समवेत बॅटर आहे दुसऱ्या एंडला राहुल. नितीन बादापुरे यांचा खरं तर आज संघ खेळत असताना ऍज अ टीमचे लीडर आहेत. कित्येक वर्ष नितीन बादापुरे या टीम समवेत जॉईंट आहेत. जबरदस्त फटका मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. हर्ष बादापुरेच्या बॅट बदलाय. या दुसऱ्या इनिंग्स मधला केलंय आक्रमण, केलंय हल्ला, होईल हल्ला बोल. 4 चौकार. डिक्लेअर आहे का? यस डिक्लेअर आहे. डिक्लेअर आलेले आहे. चांगला फटका होता. फटक्यामध्ये कोणतीही कमतरता नव्हती, परंतु हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक अतिरिक्त धाव आपण ऍड करतोय. टोटल झालं ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 6. विकास जाधवची बॉलिंग अप्रतिम राहिली. आतापर्यंत त्याचा स्पेल चांगला राहिलाय, पण विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण का हर्ष बादापुरे असा बॅटर आहे कधी मॅच युटर्न करू शकतो.
ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय, खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टरचा लँड करत असताना लॉंग ऑन मध्ये एक सिंगल मिळते, सेकंडचा कॉल नाहीये आणि एकच धाव इथे प्राप्त होते. येणारे या बॉलवरती विकेट करावा लागेल. विकास जाधवचे प्रतिम गोलंदाजी सध्या राहिली आहे. 7 धावा बोर्डवरती बनवायच्या आहेत, एकूण 35 धावा मोठं लक्ष असणार आहे. दोन्ही टर्म अव्वल दर्जाच्या आहेत आणि तशाच पद्धतीचा खेळ देखील तसाच राहिला आतापर्यंत. ओहो, या फटक्याला चेक केलंय, फक्त दिशा दिली या बॉलला, एक सिंगल येते आणि इथे काय घडलं जातं, 2 धावा इथे सहज झाल्या. 2 धावेचं योगदान राहिलंय, एक रन इम्पॉर्टंट असणार आहे, महत्वपूर्ण फॅक्टर होणार आहे मॅच मध्ये. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कासारी संघ पोहोचलाय 9 आकड्यावरती. येणारे बॉल असणार आहेत ते एकूण 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये 26 धाव्यांची. 12 बॉल 26 धावा, मॅच ऑन आहे. सध्या पाऊस भरलाय, प्लीज फास्ट करा कारण का इथे कोणती ग्राउंडच्या बाहेर लाईटची व्यवस्था नाहीये. थोडस स्पीडअप ठेवा कारण का अगदी 4:30 वाजलेले आहेत. 3 मॅचेस अजूनही बॅलन्स आहेत. सध्या बॅलन्सिंग क्रिकेट पाहताय. 12 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता. 9 धावा सोडवती जमल्या गेल्यात. हर्ष बादापुरे आणि त्याचबरोबर राहुल बादापुरे आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महादेव. होल्ड इज गोल्ड. महादेव यांच्यावरती गेले आक्रमण, परंतु स्ट्रोक बसलाय. बॉल हवा मध्ये, बॉलच्या खाली विकास जाधव आणि पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर हर्ष बादापुरे यांचा खेळ. होल्ड इज गोल्ड, गोलंदाज महादेव आणि खरं तर महादेवाचा आशीर्वाद आहे यार. सकाळी देखील खूप चांगली गोलंदाजी केली महादेव यांनी आणि आता देखील यार लाजवाब गोलंदाजी. पावसाचं देखील इथे आगमन झालं आणि आता ही जादुई घडी. फोन ठेवते ती. पहिल्याच बॉलवरती विकेट महादेव जाधव यांच्या खात्यामध्ये. विकास बादापुरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. वेग खूप चांगला आहे. अचूक टक्क्याचा भेदक मारा, टॅप शॉट केलाय, ट्राय करत असताना एक सिंगल येते. सेकंडचा कॉल ओहो पडलाय, परंतु इथे बॅकअप मिळालाय. तोपर्यंत 2 धावा इथे येतील. 24 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी 10 बॉल मध्ये 24 रन बनवायचे आहेत. कश्मकश सध्या पडायला लागली जाते. हर्ष बादापुरे 5 झालाय आणि या 2 बॅटरला आता खरं तर जबाबदाऱ्या वाढलाय. तो माय गॉड, चांगले बॉलिंग, शोल्डरचा चांगला वापर केलाय बॉलरने आणि तिथून मात्र डॉट बॉल येतोय. काय यार गोलंदाजी. 40+ हे गोलंदाज आहेत. महादेव जाधव 45 त्यांचं एज आहे, परंतु यार काय गोलंदाजी यार, लाजवाब. ज्या पद्धतीनं वेग आपण पाहतोय, वेगवान गोलंदाज आणि वेगाने प्रसिद्ध असलेले हे गोलंदाज अर्थात महादेव जाधव. विकास जाधव ऍज अ टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर, नेहमीच त्यांनी चांगलं योगदान दिलंय. नेहमी त्यांनी चांगला खेळ केलाय आणि समेत आतापर्यंत वलवण टीम सध्या लीड करत असताना या मॅच मध्ये, या मॅचला जिंकायचं आहे कासाने टीमला, तर मोठे फटके येणं महत्वाचं आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार्थ असताना महादेव जाधव यांचा आणखीन एक जादू मत कलामक्त गोलंदाजी. आणखी किती टॉट बॉल येतोय. लाजवाब बॉलिंग स्पेल. ओहो, आणखीन एक ब्लॉकचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. आणखीन किती डॉट बॉल. काय यार गोलंदाजी राहिले. महादेव जाधव वय वर्ष 45, परंतु एखाद्या 20 ते 22 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ केलाय, असा बॉलिंग स्पेल टाकलाय. आणखीन किती डॉट बॉल होतोय. ओव्हरची होती समाप्ती आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल झाल्यात त्या आतापर्यंत 10 धावा, 12 झालेले आहेत. डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय, 12 धावा झाल्यात.
चला धाबा 6 बॉल आणि 23 धाब्यांची आवश्यकता. 12 झाल्यात. 6 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चला 6 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. समोर बॅटर असणार आहे. आता संपूर्ण खरं तर जबाबदारी वाढली आहे राहुल वरती. गोलंदाज ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती. 6 23 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. समोर राहुल बादापूर हे तो करू शकतो. अशक्य अशी कोणती गोष्ट नाहीये. उचलण्याचा प्रयत्न पण चवळलेत. वाईट बॉलचा कॉल आलाय. एक सिंगल ऍड. आता 22 ची गरज आहे. बॉल आहेत बाकी 6. 22 धाव्यांची गरज. टोटल झालं त्या आता पोडवरती 13. 6 बॉल 22. मॅच बनेल. ऋतिक पुन्हा तयार. आला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा प्रयत्न केला तो. डिस्प्ले मध्ये बॉल चाललाय. एकतर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आलाय परंतु एक डिक्लेअर या बॉलवरती येते. 5-21 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मोठे फटके. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं आणि त्याच कारणाने सध्या हा मॅच दूर चाललाय. 5 बॉल 21. इथे मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या बॅगेच्या बाहेर. बॅक 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 सॅक्स. व्हॉट अ शॉट. हा मॅच आता आलाय. 4 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. या षटकरनं या मॅच मध्ये रंग भरलेत. राहुल बादापोरीचे आता पाठ तडपते आणि हेच करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती अटॅक. प्रत्येक बॉलवरती संघर्ष. प्रत्येक बॉलवरती आपली करडी नजर. प्रत्येक बॉलवरती आपली मेहनत. 3 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. 4 बॉल 15. हा बॉल वाईट आहे. आता 4 बॉल 14 ची मॅच. किती बॉल झाले तरी बाबा? 4 बॉल 14 ची मॅच. ओहो मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु इथे 5 आला. पाटर राहुल बादापुरे नाराज आहे स्वतःवरती. आता 3 बॉल 14 च समीकरण असणार आहे. मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु इथे विकेट गेली. महत्वपूर्ण विकेट. नेक्स्ट मॅच सावरी पणाम पामनूर टीम असणार आहे. हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. तर सेमीफायनल होणार. एक साल 3 बॉल. ओहो इथे देखील वाईट बॉलचा कॉल आलाय. मॅचने आता वळण घेतलंय. 2 बॉल किती बॉल आहेत? 3 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. इथे मोठा फटका सजवलाय. हा चौकार गेला किंवा 1 रन आले काही हरकत नाहीये. 2 आल्यात. 2 धावा तर सहज काढल्या. तिसरीचा कॉल होतोय परंतु तिसरीचा देखील कॉल आला. 4थीचा येईल का? मॅच मजेल. मॅच मध्ये मजेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा. पडलाय पडलाय. 5वी येईल का? नाहीये. 4 आल्यात. आता 2 बॉल आणि 9 धावींची आवश्यकता. 2 बॉल 9. 6-4 4-6. रबर बॉल क्रिकेट मध्ये होऊ शकतं. घसरगुंडी पाहायला मिळाली आहे. सध्या पावसाने काळोख केलाय. आता मुसळधार पाऊस येणार आहे. आता मोठा पाऊस येणार आहे. आता मोठ्या पावसाचं आगमन होणार आहे. 2 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 2 बॉल 9. प्लॅनिंग करता लागेल गोलंदाजाला. ओ माय गॉड. वाईट बॉल. 2 बॉल 8. 1 षटकार आणि 2 धाबा. काय चाललंय मनामध्ये? काय चाललंय सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज
हाही देखील वाही कदाचित पंतांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. 2 बॉल 7. यार मॅचने वन घेतलाय, मॅचने यू टर्न घेतलाय. मॅच होता कुठे आणि आता मॅच आलाय कुठे. 2 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. एकाच मोठा बिगेट या मॅच मध्ये रंग भरेल. सकाळी हेच पाहिलं, जाधव हुमरी आणि त्याचबरोबर टीम होती सेमडी. फुल टॉस, हाही देखील नो. कदाचित काय घडतंय, नो बॉलचा कॉल आला. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. 2 बॉल 7, 2 बॉल 9, 2 बॉल 8, 2 बॉल 7, 2 बॉल 6 आले मॅच. यार ही क्रिकेट आहे, अनित्यचा खेळ आहे. आता खरं तर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. 2 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. बॉलर कोण आहे तो, ऋतिक. हिरो बनण्याची संधी आता बॅटर आली आहे. 2 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. एक 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 ऐसी लंबी छगान लगाओ, उसके ऊपर 6 रन आहे. कुठे मॅच होती आणि आता कुठे आले. चला पाऊस जोरात आलाय, मॅच संपवा पहिली. पावसाचं देखील आगमन झालंय आणि आता हा मॅच कोणाच्या बाजूने जाणार. पावसा देखील जोरदार पाऊस येतोय. एक मोठा बिगेट हवाय. गोलंदाज की फलंदाज कासा निकी 1-1. जाधव की बादापुरे. 2 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. दादा चला मॅच सुरुवात करायची आहे. 3 मॅचेस अजून बॅलन्स आहेत. 2 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. ऋतिक बॅटर इथे तयार होत आहेत बॅटिंग साठी. 2 बॉल 6, फुल टॉस. इथे बॅटर आउट आहे. बॅटर गॉन आहे. बॅटर गॉन आहे दादा. व्हाईट बॉल दिला होता, बॅटर आउट आहे. चला बॅटर गॉन आहे, बॅटर आउट आहे. आउट आहे दादा. 1 बॉल 6, 1 बॉल 6 ची गरज आहे. बॅटर आउट आहे. व्हाईट बॉल होता आणि या बॉलवरती बॅटर गॉन झाला. चला 1 बॉल 6 ची मॅच. चला 1 बॉल 6. चला 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चला